नमस्कार भक्त हो. आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मातील अत्यंत पूजनीय देवता, संपूर्ण सृष्टीचे शिल्पकार, देवांचे देव शिल्पकार श्री विश्वकर्मा भगवान यांची महिमा आणि विश्वकर्मा जयंतीचे महत्त्व. श्री विश्वकर्मा हे केवळ एक देव नाहीत, तर सृष्टी निर्माण करणारी दिव्य बुद्धी आहेत. त्यांना देवांचा वास्तुविशारद, यंत्रांचा निर्माता आणि कला, कौशल्य, तंत्रज्ञान यांचे आद्य गुरु मानले जाते. हिंदू धर्मग्रंथांनुसार स्वर्गलोकातील अद्भुत नगरी, देवांचे दिव्य अस्त्र, इंद्राचे वज्र, श्रीकृष्णाची द्वारका, पांडवांचा इंद्रप्रस्थ आणि रावणाची सोन्याची लंका ही सर्व विश्वकर्मा भगवानांच्या दिव्य बुद्धीची निर्मिती आहे. श्री विश्वकर्मा जयंती प्रामुख्याने कारागीर, शिल्पकार, लोहार, सुतार, इंजिनियर, कारखान्यात काम करणारे कामगार आणि सर्व प्रकारचे तंत्रज्ञ मोठ्या श्रद्धेने साजरी करतात. विश्वकर्मा जयंती हा दिवस मेहनत, कौशल्य, प्रामाणिकपणा आणि सर्जनशीलतेला वंदन करण्याचा दिवस आहे. या दिवशी भगवान विश्वकर्मांची पूजा केल्यास कामातील अडथळे दूर होतात, हाताला कौशल्य प्राप्त होते आणि उद्योगधंद्यात प्रगती होते असे मानले जाते. श्री विश्वकर्मा हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मानले जातात. त्यांना पंचमुखी स्वरूप आहे, जे ज्ञान, कर्म, तप, सत्य आणि सर्जन शक्तीचे प्रतीक आहे. विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. घर, कारखाना, कार्यशाळा किंवा कामाची जागा स्वच्छ करावी. भगवान विश्वकर्मांची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ जागी स्थापित करून फुले, अक्षता, धूप, दीप अर्पण करावा. या दिवशी विशेष म्हणजे यंत्र, अवजारे, साधने, वाहने यांची पूजा केली जाते, कारण हीच साधने आपल्याला उपजीविकेचा मार्ग देतात. विश्वकर्मा पूजेदरम्यान खालील मंत्राचा जप करावा. ओम विश्वकर्मणे नमः. हा मंत्र किमान 108 वेळा जप केल्यास मन एकाग्र होते आणि कामात यश मिळते. या दिवशी नवीन काम सुरू करणे, नवीन यंत्र खरेदी करणे, दुकान, कारखाना किंवा व्यवसायाची सुरुवात अत्यंत शुभ मानली जाते. शास्त्रांनुसार जो व्यक्ती विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी श्रद्धेने पूजा करतो आणि आपल्या कामाशी प्रामाणिक राहतो, त्याच्या जीवनात कधीही अभाव राहत नाही. आता जाणून घेऊया श्री विश्वकर्मा भगवानांची एक प्रेरणादायी कथा. एकदा देवांमध्ये स्वर्गात सौंदर्य आणि वैभवाची स्पर्धा सुरू झाली. तेव्हा ब्रह्मदेवांनी विश्वकर्मा भगवानांना अद्भुत नगरी निर्माण करण्याची आज्ञा दिली. विश्वकर्मा भगवानांनी क्षणातच अशी नगरी निर्माण केली, जी पाहून देवही आश्चर्यचकित झाले. तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितले, ज्ञान आणि कौशल्याचा योग्य उपयोग सदैव लोककल्याणासाठीच केला पाहिजे. हीच शिकवण आजही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. विश्वकर्मा जयंतीचा हा दिवस फक्त पूजा करण्यासाठी नाही, तर आपल्या कामात प्रामाणिकपणा, मेहनत आणि नैतिकता ठेवण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. या दिवशी दारू, मांसाहार, वाईट विचार यापासून दूर राहावे. राग, अहंकार टाळून शांत आणि सकारात्मक राहावे. श्री विश्वकर्मा भगवानांची कृपा आपल्या हातात कौशल्य, मनात एकाग्रता आणि जीवनात स्थैर्य देते. म्हणूनच मित्रांनो, या विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी भगवान विश्वकर्मांची मनोभावे पूजा करा, आपल्या कामाचा सन्मान करा आणि प्रामाणिक श्रमाचा मार्ग स्वीकारा. भगवान विश्वकर्मा आपणा सर्वांना आरोग्य, प्रगती, समृद्धी आणि यश देवो. ओम विश्वकर्मणे नमः. जय श्री विश्वकर्मा.